नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. इयत्ता 12वीची परीक्षा मे महिन्यामध्ये आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तुमचा सराव व्हावा यासाठी व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन म्हणजेच एका वाक्यात उत्तरे कशी लिहायची याचा सराव मी तुमच्याकडनं करून घेत आहे आणि तुम्हीही अतिशय उत्कृष्टरित्या त्याला प्रतिसाद देत आहात. त्यामुळे माझाही उत्साह द्विगुणित होत आहे आणि म्हणून मी नवनवीन क्वेश्चन प्रत्येक टॉपिकनुसार तुमच्यासमोर मांडत आहे आणि त्यामुळे मी आजचा नवीन टॉपिक निवडलेला आहे तो म्हणजे अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. यामध्ये आपण काय करायचे आहेत, एचएससी बोर्डानं आपल्यासाठी सरावासाठी एकूण 7 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यामधून आपण 5 कसे सोडवायचे हे बघणार आहोत आणि उरले 2 मात्र तुम्ही सोडवून तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायचं आहे. चला तर आपण नवीन टॉपिक अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड यामधील क्वेश्चन आपण व्हेरी शॉर्ट आन्सर एखाद्या क्वेश्चनचे कसे लिहायचे आपण बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन असा आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो, आपण अतिशय काळजीपूर्वक बघितलं तर हा क्वेश्चन देखील सोपा आहे. आणखी एक विषय बाब म्हणजे बाळांनो, हे जे प्रश्न आहेत जे बोर्डानं किंवा तज्ञांनी जे क्वेश्चन काढले आहेत ते इंटेक्स मधून काढले आहेत आणि विचारपूर्वक काढले आहेत. त्याचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला सुटणार नाहीत. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही जरूर अभ्यासा, याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर मग पहिला प्रश्न आपण बघूया. राईट द IUPAC नेम ऑफ थॅलीआल्डिहाइड. बानो याचं IUPAC नाव लिहायचं आहे. मग त्यापूर्वी पहिल्यांदा स्ट्रक्चर बघूया काय आहे. याचे स्ट्रक्चर बानो बघा, आपल्याला नाव देता येईल पण स्ट्रक्चर याचा पाहूया. ही बेंझिन रिंग आहे आणि या बेंझिन रिंगला इथं CHO आणि इथं CHO जोडलेला आहे. मग याचं आपल्याला IUPAC नेम द्यायचं आहे. कसं द्यायचं तर ही बेंझिन रिंग आहे आणि नंबरिंग देताना बघा 1 2 3 4 5 6 हे बेंझिन रिंग आहे आणि या बेंझिन रिंगला पहिल्यांदा काय दिलं बघा, ही बेंझिन रिंग आहे आणि या बेंझिन रिंगला पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनला अल्डिहाइड ग्रुप जोडलेला आहे, म्हणजे 2 ग्रुप जोडलेले आहेत. मग याचं नाव कसं होईल, बेंझिन 1,2 डाय कार्बो अल्डिहाइड. बघा काय म्हणलं बघा मी, यामध्ये 2 अल्डिहाइड ग्रुप जोडलेले आहेत आणि ही बेंझिन रिंग आहे आणि याचा IUPAC नेम कसं असणार आहे, बेंझिन 1,2 डाय कार्बो अल्डिहाइड. डू यू अंडरस्टँड? येस, यू कॅन बेटर अंडरस्टँड. चला मग दुसरा प्रश्न कुठला आहे बघूया. दुसरा प्रश्न सरावासाठी कुठला विचारलाय. दुसरा प्रश्न बघा, दुसरा what is substituted imine called. म्हणजे काय म्हटलंय, व्हॉट इज सबस्टिट्यूटेड इमाइन कॉल्ड. याचं नाव बाळानो आहे. याला काय म्हटलं गेलं, याचं उत्तर आहे शिप्स बेस. नाव आहे शिप्स बेस. उत्तर आहे शिप्स बेस. काय म्हणलं बघा, व्हॉट इज सबस्टिट्यूटेड इमाइन कॉल्ड. उत्तर आहे शिप्स बेस. याला अगोदर नाव होतं ह्युगो बेस, म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी तयार केलं बेस ह्युगो, अगोदर असं म्हणायचं HUGO, ह्युगो बेस असं म्हटलं जात होतं आणि आता सध्या आपण त्याला शिप्स बेस असं म्हटलं गेलेलं आहे. मग हा शिप्स बेस कशी वापरायचा, हा बेस कशी वापरायचा, टू डिटेक्ट द presence of CHO means aldehyde in the compound. म्हणजे मला काय सांगितलं बघा, फक्त काय लिहायचं आहे तर व्हॉट इज अ सबस्टिट्यूटेड इमाइन कॉल्ड ऍज अ शिप्स बेस
तुम्ही उत्तर हे लिहायला पाहिजे शिप्स बेस. पण पुढची माहिती आपल्याला असावी म्हणून काय म्हटलं मी, हे कशासाठी वापरायचं, टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप इन द कंपाऊंड. म्हणून चला तिसरा क्वेश्चन बघूया कोणता आहे आणि त्याचं उत्तरही कसं लिहायचं बघूया. तिसरा क्वेश्चन, राईट द नेम of the product when ketone react with ethane 1,2-diol in presence of dry HCl. बाळा प्रश्न अतिशय सोपा आहे, फक्त आपण समजून घ्यायचा आहे. काय सांगितलं बघा, राईट द नेम ऑफ द प्रोडक्ट वेन कीटोन रिएक्ट विथ इथेन 1,2-diol इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl और डायल्यूट HCl. प्रश्न मोठा आहे पण उत्तर एका ओळीत लिहायचं आहे, एका वाक्यात लिहायचं आहे. त्याच्याबद्दल रिॲक्शन बघूया कोणते. पहिला कीटोनचं स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे. इट इज अ कीटोन when this ketone reacts with, कोणाबरोबर रिएक्ट करायचं आहे, इथेन 1,2-diol. म्हणजे काय केलं बघा, यामध्ये CH2 ह्याचं नाव आहे इथेन 1,2-diol in presence of dry HCl और डायल्यूट HCl. काय होत असेल काळजीपूर्वक बघायचं. यातून काय होतो, हा जो H आहे HOH म्हणजेच रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, H2O निघून जात. मग काय तयार होतं बघा भावनो, यामध्ये RC, इथं R आहे, इथं O आहे, CH2 आहे, इथं O आहे, CH2 आहे. याचं नाव आहे सायक्लिक केटल. मग तुम्हाला सगळे रिॲक्शन अपेक्षित नाहीये, तुम्हाला समजावं. काय म्हटलंय, राईट द नेम ऑफ द प्रोडक्ट वेन कीटोन रिएक्ट विथ इथेन 1,2-diol इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. तुम्ही रिॲक्शन लिहा अगर नाही लिहा, पण तुमचं उत्तर मात्र सायक्लिक केटल यायला पाहिजे. बाळा आपण आता चौथा क्वेश्चन कोणता आहे बघूया, त्याचं उत्तर कसं लिहायचं बघूया. बघा चौथा क्वेश्चन आहे. राईट द नेम ऑफ disproportionation रिॲक्शन. याचं दुसरं नाव काय आहे बाणे लिहायचं आहे. काय म्हणलं बघा, राईट द नेम ऑफ डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. ह्याचं नाव काय, दुसरं नाव काय, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅनिझारो रिॲक्शन. याचं नाव बाळानो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅनिझारो रिॲक्शन. याला काय म्हणलं गेलं, डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन म्हणजेच काय, कॅनिझारो रिॲक्शन. मग यामध्ये काय होतं बघा बाळानो, हे रिॲक्शन बघताना कॅनिझारो रिॲक्शन म्हणजे काय, तुमची एक्स्ट्रा माहिती काय असताना पाहिजे. उत्तर तुम्ही हे लिहू शकता. कॅनिझारो रिॲक्शन म्हणजे इट हॅव नो अल्फा हायड्रोजन. मग रिॲक्शन कशी आहे बघूया. समजा इट इज अ फॉर्माल्डिहाइड. Means there no alpha hydrogen. When this formaldehyde reacts with NaOH having 50% NaOH, what happen, या रिएक्शन मध्ये काय होतं, ते फॉर्माल्डिहाइड आहे, हे फॉर्माल्डिहाइड आहे. मग यामध्ये टू प्रोडक्ट्स आर फॉर्मड. फर्स्ट प्रोडक्ट इज the formation of sodium formate.
sodium formate, and another having a methyl alcohol. Another is a methyl alcohol. मग यामध्ये काय होतं, एक अल्डिहाइडचं रिडक्शन होऊन अल्कोहोल मिळतं आणि एका अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला कार्बोझॅलिक सॉल्ट मिळतं. कार्बोझॅलिक सॉल्ट आपल्याला मिळतं. म्हणजे नेमकं तुम्हाला रिॲक्शन अपेक्षित नाहीये. तुम्हाला काय अपेक्षित आहे? राईट द अनदर नेम ऑफ अ डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन कॉल्ड ॲज अ कॅरियर रिॲक्शन. आणि बाळांनो, शेवटचा 5वा प्रश्न तुमच्या समोर मी मांडलेला आहे. काय प्रश्न आहे बघा. राईट द नंबर ऑफ प्रोडक्ट व्हेन अ मिक्सचर ऑफ इथेनॉल अँड प्रोपेनॉल विथ डायल्यूट अल्कली. म्हणजे इथेनॉल म्हणजेच ऍसेटल्डिहाइड, प्रोपेनॉल म्हणजेच प्रोपेनॉल्डिहाइड, या दोघांची रिॲक्शन झाली असता डायल्यूट अल्कलीच्या माध्यमामध्ये किती प्रोडक्ट मिळतात, नंबर ऑफ प्रोडक्ट, किती प्रोडक्ट मिळतात हे आपल्याला शोधायचं आहे. मग काय केलं बघा, यामध्ये when acetaldehyde and propanaldehyde reacts with each other it gives 4 different products. Which are they? First, but2enal. म्हणजे एल म्हणजे काय, ऍसेटल्डिहाइड ग्रुप आहे. 2n म्हणजे काय, दुसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे आणि कार्बन किती आहेत, 1 2 3 4. but2enal हा पहिला प्रोडक्ट मिळाला. दुसरा प्रोडक्ट काय मिळाला बघा, 2-methyl पेंट 2enal. म्हणजेच दुसऱ्या पोझिशनला 1 2 3 4 5, दुसऱ्या पोझिशनला मिथिल ग्रुप जोडला. 1 2 3 4 5 कार्बन आहेत पेंट. दुसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे आणि अल्डिहाइडला एल म्हटलं जातं. म्हणजेच 2-methyl पेंट 2enal मिळाला. तिसरा प्रोडक्ट काय मिळाला बघा, यामध्ये 2-methyl but 2enal. म्हणजेच 1 2 3 4, यामध्ये 2-methyl आहे, ब्यूट 1 2 3 4 4 म्हणजेच ब्यूट. दुसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड 2en आणि CHOAl मीन्स 2-methyl but 2enal. आणि चौथा प्रोडक्ट कोणता आहे बघा, यामध्ये पेंट 1 2 3 4 5 1 2 3 4 5, यामध्ये पेंट 2enal. पण तुला प्रश्न काय विचारला आपल्याला समजून घ्यायचं, गडबड करायचं नाही. राईट द नंबर ऑफ प्रोडक्ट व्हेन अ मिक्सचर ऑफ इथेनॉल अँड प्रोपेनॉल विथ डायल्यूट अल्कली. फक्त एकच वाक्यात उत्तर लिहायचं आहे तुम्ही. कोणतं? द 4 डिफरंट अल्डॉल इज फॉर्मड. 1 2 3 4. These are 4 different aldol is formed in this reaction. Do you understand? Yes, you can better understand. बाळा, आपण 5 प्रश्नांची उत्तर अचूक सोडवली आहेत आणि तुम्हाला ती समजली आहेत आणि तुम्ही त्याचा सराव सुद्धा करत आहात आणि करणार आहात अशी अपेक्षा आहे. आता मी तुमच्यासाठी 2 प्रश्न देणार आहे, ते तुम्ही सोडवून तुमच्या वहीत नोंद करून ठेवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, राईट द स्ट्रक्चर ऑफ द प्रोडक्ट व्हेन कार्बोझॅलिक ऍसिड इज हीटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक PTO5 म्हणजेच फॉस्फोर पेंटॉक्साइड. दुसरा प्रश्न, राईट द रिड्युसिंग एजंट which cannot reduce COOH ग्रुप मीन्स कार्बोझॅलिक ग्रुप. तुम्ही या 2 प्रश्नांची उत्तर अचूक शोधा आणि अचूक वहीमध्ये नोंद करून ठेवा. आणि उद्या आपण नव्याने नवीन टॉपिक, नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं, त्यामध्ये असणारे क्वेश्चन, त्यांची उत्तर कशी लिहायचं याचा सराव करूया. तोपर्यंत मी तुमचा सर्वांचाच निरोप घेतोय. धन्यवाद.